फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आता रंग आलेला आहे। अगदी ऐन रंगामध्ये प्रचार जो आहे तो येऊ लागलेला आहे। अक्षरशः शिगेला प्रचार पोहोचलेला आहे। आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सावंत। अमितजी, काय सांगाल? संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर आता प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे। अवघे काही दिवस जे आहेत ते प्रचाराला शिल्लक राहिले आहेत। आपण आता फोंडाघाट जिल्हा मतदारसंघामध्ये आलात, तिथला आढावा घेतलाय, काय प्रतिक्रिया? आमच्या अपेक्षेपेक्षाही वातावरण फारच चांगले झालेलं आहे। कारण फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनंत पिळवणकर हे आत्तापर्यंत घराघरात पोचलेले आहेत आणि विरोधकांना जसं वाटत होतं की अनंत पिळवणकर काय करणार, ते 100% तुम्हाला सांगतो 9 तारीखला पुढचा सोमवार आहे, यावेळेपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं असेल। अनंत पिळवणकरांनी काय केलं हे सर्व कणकवलीतल्या नवे जिल्ह्यातल्या लोकांना बघायला मिळेल। तिरंगी लढत होते, ह्या अनुषंगानं बघितलं आपण फोंडाघाट जिल्हा मतदारसंघामध्ये मतविभाजन होणार आहे। मतविभाजना होताना जे बघितलं तर जे काही सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्यामध्येच बंडखोरी झालेली आहे, त्याचा कशा प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्या उमेदवाराला? मुळात बंडखोरी ही भारतीय जनता पार्टीची झालेली आहे, त्याच्याशी आमच्या पक्षाचा काहीच संबंध नाही। आमच्या पक्षाचे असू दे, काँग्रेसचे असू दे, शिवसेनेचे असू दे, सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत। त्याच्यामुळे या मतविभागणीचा फायदा हा 100% आम्हालाच होणार आहे। अनंतजी, आपण पूर्ण बघितलं तर प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवत आहे, डोर टू डोर प्रचार करत आहे, कशा प्रकारे तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद मिळतो? मला मायबाप जनतेचा जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 9 तारीखला अनंत पिळवणकरांचा मायबाप जनतेच्या आशीर्वादाने विजय झालेला दिसेल। दोघांचं भांडण सुरू आहे त्या मतदारसंघामध्ये, एकाच पक्षातील आहेत खरं म्हणजे, आणि या भांडणामध्ये कशा प्रकारे लाभ तुम्ही घ्याल? मला लाभ बीप काय घ्यायचा नाही, मी विकासाच्या मुद्द्यावर या जनतेसमोर चाललो आहे आणि विकासाचे मुद्दे मांडतो आहे। मला कोणावर टीका करायची नाही, मला ते समोरचे उमेदवार कोण आहेत हे महत्त्वाचं नाही, मी जिंकायसाठी लढतो आहे आणि मी जिंकणार। तुम्ही म्हणताय की तुम्हाला कोणावर टीका करायची नाही, परंतु काल इथं बघितलं तर पालकमंत्री नितेश राणे यांची प्रचार सभा झाली होती आणि फोंडाघाटच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी तुमच्यावरती सडकून टीका केली आहे। हाच माझा विषय आहे। पालकमंत्री साहेबांचे मी आभार मानेन, माझ्या अर्थीने आणि टीका करावी, मला त्यांच्याविषयी ते मोठे आहेत, मला काही बोलायचं नाही। 9 तारीखनंतर मी जे काय असेल ते बोलेन। 4 दिवस आहेत अवघे प्रचाराचे। या पूर्ण दशकवर्षामध्ये आपण आता सध्या बघितलं तर एक फेरी पूर्ण तुमची झाली असेल, कधी 2 फेऱ्या पण झाल्या असतील, आता अंतिम टप्प्यामध्ये प्रचार चालू आहे, काय सांगा? आमचा प्रचार यंत्रणेच्या घातलेल्या नियमाच्या मर्यादेत जोमाने चालू आहे आणि आम्ही तो प्रचार करणार। जनतेला आणि मतदारांना काय आवाहन कराल? माझी फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्वच मायबाप जनतेला, मायबाप मतदारांना एकच विनंती आहे, चांगला विचार करून अनेक वर्ष तुम्ही एकाच ठिकाणी सत्ता ठेवली आहे, तर त्या सत्तेत बदल घडून कामांमध्ये बदल कसा घडवता येईल आणि माझ्यासारख्या एक तुमच्या समाजसेवकाला म्हणा किंवा एका छोट्याशा कार्यकर्त्याला म्हणा, तुम्ही एक संधी द्या। मला एक संधी दिला तर त्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या संधीचं मी सोनं करीन। मी 100% छाती ठोकपणे सांगतो, सत्ता कोणाचीही असो, या विभागात विकास झालेला तुम्हाला पाहायला मिळेल। तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत आणि फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी या निशाणीवरती निवडणूक लढत असलेले अनंत पिळवणकर। अमित सावंत असं म्हणाले की
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जो काय निकाल लागेल तो चमत्कारी निकाल तुम्हाला 9 फेब्रुवारी रोजी येत्या सोमवारी बरोबर 8 दिवसांतर समजेल. राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नक्कीच वाजेल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे. तर येथील उमेदवार अनंत पेळणकर असं म्हणाले की भले माझ्यावरती पालकमंत्र्यांनी टीका केली असेल तर ते मोठे आहेत, मला त्यांच्यावरती आता टीका करायची नाही, जनताच त्यांना काय असेल ते उत्तर देईल. पण वेळ आली आहे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील भाकरी परतवण्याची. ही भाकरी परतवण्यासाठी अनंत पेळणकर यांना साथ द्या आणि आपलं विकासाला मत द्या असं आवाहन सुद्धा पेळणकर यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, फोंडाघाट, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.